राम प्रहरी ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. म्हणजे बृहत किंवा विराट असण्याचा भाव हेच आत्म्याचे वैभव आहे. ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. प्राध्यापक, आजच्या या वैभवशाली प्रभात समयी आणि पराक्रमी प्रभाकर आपल्या सहस्ररश्मी करानी सर्व आसमंत उजळून टाकत असताना आपण मला आत्मवैभव म्हणजे काय हे नेमकेपणी सांगाल काय? तो असं पहा, छांदोग्य उपनिषदामध्ये जीव जीव दशा याबाबत जे सांगितलं आहे तिकडे आपण लक्ष द्या. एकालाच भूत व्हावे असे वाटले आणि हा अतिसूक्ष्म ज्याला अणिमा म्हणतात तो आत्मा भूत झाला. एकोहम बहुश्याम प्रजायेय. एकच आहे परंतु बहुत झाला. म्हणजे एकच असलेल्याला बहुत व्हावे असे वाटले. आता वाटले म्हणजे काय? साधी गोष्ट आहे. एक पाण्याचा थेंब असतो, तोच सूर्यप्रकाशामध्ये त्याचं बाष्पीभवन होतं, त्याचं आकाशात जाऊन पाणी होतं आणि जसं पाण्याच्या थेंबांपासून बाष्पीभवन होऊन मोठ्या प्रमाणात पाणी पडतं, तसंच एकच सूक्ष्म रूपाने बीज रूपाने असणारा हा जो अणिमा आहे, आत्मा आहे, तोच निसर्ग न्यायानुसार किंवा तोच त्याच्या स्वतःच्या नियमानुसार बहुत झाला. आता बहुत व्हावेसे वाटले हे जेव्हा म्हणतात तेव्हा कवींचं, ऋषीमुनींचं, तत्वज्ञानांचं, कवी म्हणजेच ऋषीमुनी किंवा तत्वज्ञान सांगणारे उपनिषदकालीन सर्व विद्वान, तेव्हा एकोहम बहुश्याम प्रजाये म्हणताना उपनिषदकालीन किंवा वेदकालीन तत्वज्ञान मानणाऱ्या लोकांना जे कवी म्हणत ते कवी किंवा उपनिषदांचे वेदांचे रचयिते ज्यांनी आपली नावं कुठे ठेवली नाहीत म्हणून त्या वेदांना अपौरुष म्हणतात. तर त्या वेद उपनिषदांचे रचयिते जे वाङ्मय अपौरुषी आहे परंतु जे तत्वज्ञान मानतात अशा त्या लोकांना कवी म्हणतात. तर याच ऋषी मुनी आणि कवींनी सर्वसाधारणपणे माणसाला एका ठिकाणी असताना सगळीकडे जावं, इकडे जावं, तिकडे जावं वाटतं. तोच माणसाचा आरोपच त्या मूळ तत्वावर केलेला आहे. म्हणजे नारायण पाटणकर इथे आहे आणि फोनद्वारे सर्वत्र जातो म्हणजे तो बहुश्याम झालेलाच आहे. तसंच हा मानवी आरोपच या तत्वज्ञानी लोकांनी त्या तत्वावर केला आणि त्या तत्वाला जे अतिसूक्ष्म आहे, जे स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे, जे स्थूल सूक्ष्म कारण या सर्वाच्या पलीकडे आहे, जे परेच्याही पलीकडे आहे, परेच्याही परते आहे, असं ते तत्व अतिसूक्ष्म अणिमा तत्व त्यालाच बहुत व्हावेसे वाटले अशी कल्पना मांडून मग पुढे वेद उपनिषद आणि तत्वज्ञान आलेलं आहे. तर एकोहम बहुश्याम प्रजायेय असा हा यादृच्छिक संकल्प. यदृच्छा म्हणजे परमेश्वरी इच्छा. परमेश्वर म्हणजे तरी काय? विश्वाच्या मुळाशी असलेली शक्ती. तीच अतिसूक्ष्म म्हणजे अणिमा, तोच आत्मा. तर आत्माच त्याच्या यादृच्छिक शक्तीद्वारे बहुश्याम बहुत झाला. आणि त्यानंतर काय झालं तर एकालाच बहुत व्हावे असे वाटले आणि हा अतिसूक्ष्म ज्याला अणिमा म्हणतात तो आत्मा बहुत झाला. ज्या योगे दशदिशा व्यापून तो जीव जगत ईश्वर रूपे एकीकडे आणि दुसरीकडे त्याच्या पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांद्वारे विस्तारित झाला. जीव जगत ईश्वर याच्यामध्ये सरळ सरळ ज्याला आपण म्हणतात उद्भिज, अंडज, जारज, स्वेदज असे चतुर्योनीतून निर्माण झालेले जीव हे जीव आणि या जीवांचं एकत्रित असणारं जगत आणि त्याची नियमन करणारी शक्ती म्हणजे ईश्वर. म्हणजे उद्भिज, जारज, अंडज आणि स्वेदज त्या चतुर्योनीतून जन्मलेले जीव, त्या जीवांचं एकत्रित असणारं जगत आणि त्यांची नियमन करणारी शक्ती म्हणजे ईश्वर हे त्या अणिमाला बहुश्याम व्हावे वाटले. तो जीव जगत ईश्वर एकीकडे निर्माण झालं आणि त्या अणिमातूनच पृथ्वी आप तेज वायू आकाश. पृथ्वी म्हटलं की सर्व जमीन आली, पंचखंडात्मक भूमी आली. आप म्हटलं की सागर आले आणि अर्थातच नद नद्या आले, ओळे प्रताप त्यात आले. तेज म्हटलं की सूर्य चंद्र ग्रह नक्षत्र आदी संपूर्ण खगमंडळ किंवा आकाश मंडळ किंवा
तेजोमंडळ आलं आणि अग्नी आला. वायू म्हटलं की स्वाभाविकपणे आपण हे म्हणतो पंचप्राण म्हणतो ते आले आणि हवेची हालचाल आली. आणि आकाश म्हटलं की अंतरिक्षाची पोकळी आली. तर एकोहम बहुश्याम असे त्या अति सूक्ष्म आणि मला वाटले, आत्म्याला वाटले. आणि एका बाजूला तो जीव जगत ईश्वर रूपे आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वी आप तेज वायू आकाश रूपे निसर्ग म्हणून पसरला. आणि असा हा जो भूमा झाला, व्यापक झाला, तोच भूमा आणि तेच ब्रह्म. भूमा होताना विशेषतः जीवदशा महत्वाची आहे. भूमा होताना विशेषतः जीवदशा महत्वाची आहे. का? कारण या जीवातीलच अतिउत्क्रांत जीव म्हणजे माणूस. त्यालाच या सर्व गोष्टीचे ज्ञान झालेले आहे का होत आहे. म्हणून जेव्हा हा बहुश्याम झाला तेव्हा निसर्गाद्वारे म्हणजे पृथ्वी आप तेज आकाश वायू आकाशद्वारे तो पंचमहाभूतात्मक पसरला आणि जीव जगत ईश्वराद्वारे तो खऱ्या अर्थाने ज्ञानघन म्हणून माणूस म्हणून उत्क्रांत झाला. म्हणून इथे जीवाला म्हणजे प्रस्तुत जागी माणूस जो म्हणतो त्याला महत्व आहे. आता हा जो माणूस आहे, हा जो जीव आहे, तो जर आपणाला नेमकं काय करतो हे समजून घेतलं तर जीव किंवा माणूस जागा असतो, स्वप्नात असतो आणि गाढ झोपेत असतो. जागेपणी जो माणूस असतो तो सगळीकडे जाणारा विश्वान्नयती म्हणजे विश्वात फिरवला जाणारा वैश्वानर असतो. म्हणून जागेपणी माणसाच्या शरीरात जो आत्मा रूपे वसलेला आहे, ज्याचं मूळ रूप अनिमा आहे, अतिसूक्ष्म आहे, तो जागेपणी माणसाच्या शरीरात आत्मा रूपे अनिमा रूपे वसलेला हा जो आहे तो माणसाला विश्वभर फिरवतो. म्हणून जागृत अवस्थेमध्ये माणसाला वैश्वानर म्हणतात. तसंच त्याला अक्षी पुरुष असेही म्हणतात. म्हणजे जागृतीत वैश्वानर किंवा अक्षी पुरुष म्हणजेच माणूस जागृतीत असताना शरीराचे त्याला चांगलेच भान असते. म्हणजे जागृतीमध्ये शरीराचे चांगलेच भान असते आणि हे चांगले भान असल्यामुळेच माणसाला आपण इकडे जाऊया तिकडे जाऊया, इकडे गेलो तिकडे आलो, इथे बसलो तिथे बसलो, हे सर्व नीट करू शकते. म्हणून जीव म्हणजे माणूस जागा असताना त्या अवस्थेला वैश्वानर अक्षी पुरुष म्हणतात. जेव्हा शरीराचे चांगलेच भान माणसाला असते. स्वप्नावस्थेला तेजस म्हणतात किंवा त्याला स्वप्न पुरुष म्हणतात. जेव्हा जागृतीतील पाहिलेल्या घटना प्रसंग ते कितीही वर्षापूर्वीचे जुने असोत किंवा अगदी अलीकडचे असोत, ते सर्व प्रसंग स्वप्नावस्थेत तेजस म्हणजे चैतन्य रूपाने आपणाला स्वप्न रूपे पाहता येतात. म्हणून जागृतीमध्ये वैश्वानर किंवा अक्षी पुरुष त्याला शरीराचे चांगलेच भान असते. स्वप्नामध्ये ज्याला तेजस किंवा स्वप्न पुरुष म्हणतो त्याला जागृतीतील सर्व दृश्ये किंवा त्यातील काही दृश्ये स्वप्न रूपे दिसतात. म्हणजे तेव्हाही जीवाला जीव म्हणून भान असते किंवा माणसाला माणूस म्हणून भान असते. आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेमध्ये मात्र माणूस हा प्राज्ञ म्हणजे प्रकर्षाने अज्ञ असतो. परंतु जेव्हा तो प्रकर्षाने अज्ञ असतो तेव्हा त्याला दुसरे नाव आहे उत्तम पुरुष किंवा संप्रसाद. जागृतीत वैश्वानर अक्षी पुरुष शरीराचे चांगले भान असलेला, स्वप्नात तेजस स्वप्न पुरुष जागृतीतील दृश्य स्वप्न रूपे पाहणारा, सुषुप्तीतील प्राज्ञ प्रकर्षाने अज्ञ काही न जाणणारा, मी म्हणून सुद्धा न जाणणारा, मात्र हा उत्तम पुरुष किंवा संप्रसाद म्हणतात. कारण जागृत स्वप्न आणि सुषुप्त या तिन्ही अवस्थेत जरी आत्मा शरीरात असला तरी जागृत आणि स्वप्नावस्थेत आत्मा शरीराशी निगडित असतो. त्यामुळे जागृतीत स्पष्ट भान असते, स्वप्नामध्ये दृश्य रूपाने भान असते आणि सुषुप्तीमध्ये आत्मा जरी शरीरात असला तरी सुद्धा तो शरीरनिष्ठ नसतो. जागृती आणि स्वप्नामध्ये आत्मा शरीराशी निष्ठ असतो आणि सुषुप्तीमध्ये आत्मा माणसाच्या शरीरात राहतो. परंतु आपले असणे पण किंचित स्वरूपात तिथे ठेवून तो आपलं असणे पण म्हणजे बीज रूपाने तिथे असणे पण ठेवतो. परंतु तिथे आत्मा शरीरनिष्ठ नसतो. प्राज्ञावस्थेत किंवा
उत्तम पुरुष का संप्रसाद म्हणजे सुषुप्तीमध्ये हा जो आपला आत्मा आहे हा सर्वत्र, म्हणजे याचा अर्थ असा आहे, हा जो आपला जागृतीमध्ये आत्मा शरीरनिष्ठ असतो, स्वप्नात आत्मा शरीरनिष्ठ असतो. त्यामुळे जागृतीत चांगलं भान असतं, स्वप्नामध्ये स्वप्नरूपे दृश्यरूपे भान असतं. जागृतीत वैश्वानर किंवा अक्षी पुरुष म्हणतात माणसाला, स्वप्नात तेजस किंवा स्वप्न पुरुष म्हणतात, आणि सुषुप्तीत प्राज्ञ म्हणजे प्रकर्ष आणि अज्ञ किंवा उत्तम पुरुष संप्रसाद असे म्हणतात. याचं कारण असं आहे, आत्मा हा आत्मनिष्ठ असल्याने म्हणजे शरीरात असल्यामुळे जागृती आणि स्वप्नामध्ये आत्म्याद्वारे आपणाला सर्व जाणता येते. मात्र सुषुप्तीमध्ये आत्मा शरीरात बीज रूपाने म्हणजे अंश रूपाने असतोच, नाहीतर आपण उठू शकलो नसतो. परंतु तो त्यावेळी तो त्या माणसाच्या शरीराशी निष्ठ नसतो. तिथून तो बाहेर पडणारा, संचार करणारा, सर्वत्र फिरणारा चित घन किंवा भूमा असतो. म्हणून जागृती आणि स्वप्नामध्ये आत्मा शरीराशी निष्ठ असतो, आणि जागृती आणि स्वप्नामध्ये आत्मा शरीराशी निष्ठ असल्यामुळे जागेपणाचे वैश्वानर किंवा अक्षी पुरुष रूपाने घेतलेले अनुभव, हे सर्व अनुभव आत्म्यामुळे जीवाला शक्य होतात. जरी आत्म्यामुळे ते जीवाला अनुभव शक्य झाले, ते भोग आत्म्यामुळे जीवाला शक्य झाले, तरी आत्मा मात्र भोग द्यायला किंवा भोगरूपी सवलत द्यायला शक्तिरूप असतो. तो स्वतः काही भोगत नाही. तसंच स्वप्नामध्ये म्हणजे तेजस किंवा स्वप्न पुरुष जेव्हा म्हणतात, तेव्हा सुद्धा आत्मा शरीरनिष्ठ असतो. तिथेही तो स्वप्न दृश्याने जे काही कमी जास्त सुखदुःखाचे स्वप्नानुभव आहेत ते तो जीवाला म्हणजे माणसाला देतो. परंतु तेथेही तो भोग देणारा असला तरी भोगापासून अलिप्त असतो. आणि सुषुप्तीमध्ये जो आत्मा आहे तो शरीरनिष्ठ नसतो. म्हणजे शरीरामध्ये माणूस जिवंत राहील इतक्या पर्यंतच तो असतो. मात्र जसं आई काही काळ घराबाहेर जाते मुलाला आणि आपल्या नवऱ्याला सोडून, परंतु तिचं लक्ष घरातच असतं, तसा सुषुप्तीमधला आत्मा हा मुलाकडे लक्ष दुरून असणारी आई किंवा पती आणि संसाराकडे लक्ष दुरून असणारी पत्नी अशा प्रकारे असतो. म्हणून पत्नी आणि आई जरी संसारातून बाहेर गेली तरी तिचं लक्ष पत्नी रूपाने घराकडे असतं, संसाराकडे असतं, आणि आई रूपाने तिचं लक्ष मुलांकडे असतं. मात्र आई जशी घरातून आणि पत्नी जशी घरातून काही काळ बाहेर जाते, तसे सुषुप्ती किंवा प्राज्ञावस्थेत ज्याला उत्तम पुरुष संप्रसाद म्हणतात, तेव्हा हा जो अनिमा आत्मा आहे तो शरीरापासून अलग असतो आणि तो सर्वत्र संचार करणारा, ब्रह्मामध्ये फिरणारा असतो, चिद्घन चैतन्याने परिपूर्ण असतो आणि भूमा म्हणजे व्यापक असतो. त्या कारणाने सुषुप्तीमध्ये शरीराकडे लक्ष ठेवून सुद्धा शरीराबाहेर आत्मा फिरत असल्याने जसा माणूस फिरून बाहेरून आला की ताजा तवाना टवटवीत होतो, तसाच फिरून बाहेरून आलेला आत्मा जेव्हा परत शरीरात येतो आणि शरीरनिष्ठ म्हणून काम करू लागतो, तेव्हा सुषुप्तीतून माणूस जागा होतो आणि त्याला ताजे तवाने टवटवीत वाटते. तर प्राध्यापक होय समजून घ्या, जागृतीमध्ये वैश्वानर किंवा अक्षी पुरुष म्हणतात, तेव्हा शरीरनिष्ठ आत्मा असल्याने शरीराचे चांगलेच भान असते. स्वप्नामध्ये सुद्धा तेजस किंवा स्वप्न पुरुष म्हणतात, तेव्हाही आत्मा शरीरनिष्ठ असल्याने जागृतीतील स्वप्न रूप पाहण्यासाठी तो मदत करतो. आणि सुषुप्तीमध्ये शरीरामध्ये आत्मा तसा असतो, जशी पत्नी आणि बाहेर घराबाहेर गेली तरी पत्नी आणि आई घराबाहेर गेली तरी अनुक्रमे पत्नीचे आणि आईचे लक्ष आपल्या संसारात मुलाबाळात असते, परंतु ती थोडा वेळ बाहेर जाते. तसं सुषुप्तीमध्ये आत्मा शरीराकडे लक्ष देऊन सुद्धा शरीराची मूळ खूण न सोडता बाहेर जाऊन येतो, फिरून येतो, सर्वत्र संचार करून येतो, आणि सर्वत्र फिरून आल्यानंतर परत शरीरात आल्यानंतर तो शरीरनिष्ठ बनतो. तेव्हा जाग येते आणि तेव्हा तो आत्मा मूलतः बाहेर फिरून असल्यामुळे तो ताजा तवाना असतो आणि शरीरालाही झोपेतून बाहेर पडल्यावर
टवटवीतपणा येतो. तर अशी ही जीवदशा आहे. जीवदशा जी आहे ते जीवाचे भोग आत्मा जीवाला देतो, पण तू आत्मा जागृतीत असो स्वप्नात असो स्वतः भोग घेत नाही. आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा आत्मा असताना तो शरीरनिष्ठ नसला, तो बाहेरून फिरून आला, सगळीकडे फिरून आला, तरी तो फिरून आल्यानंतर त्याला जो ब्रह्मानंद मिळतो तो शरीरात आल्यानंतर तो शरीरनिष्ठ तोच अनिमा रूपाने आत्मा होतो आणि शरीराला जागे करतो. आणि जागृतीत आल्यानंतर गाढ झोपेतून जागृतीत आलेल्या माणसाला ब्रह्मानंद प्राप्ती झाल्यासारखे वाटते, कारण तेव्हा आत्मा बाहेर मोकळेपणी फिरून आलेला असतो. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर जागृती स्वप्न सुषुप्ती म्हणजे वैश्वानर तेजस प्राज्ञ किंवा अक्षी पुरुष स्वप्न पुरुष उत्तम पुरुष यामध्ये जीवातील किंवा माणसातील आत्मा काय करतो हे आपल्या लक्षात आलं असेल तर आत्मा केवळ आणि केवळ माणसाला किंवा जीवाला भोग प्राप्त करून देण्यासाठी शक्तिरूपे कार्य करतो, मात्र तो स्वतः कुठल्याही भोगापासून अलिप्त असतो. हे आपणाला एकदा लक्षात आल्यानंतर आता ह्या आत्म्याचं खरं वैभव काय तर ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. म्हणजे आत्मा जरी शरीरात राहिला हृत्पुंडरीका असं म्हणतात, म्हणजे हृदरूपी पुंडरीक हृदयरूपी कमळामध्ये जे माणसाच्या उजव्या बाजूला असते, हृदयरूपी कमळामधल्या पोकळीमध्ये धराकाश म्हणजे आकाशामध्ये जरी आत्मा राहिला आणि तो अतिसूक्ष्म असला तरी सुद्धा शरीरात राहून सुद्धा तो आत्मा कधीही शरीराशी निष्ठ असला तरी शरीराच्या भोगांपासून तो अलिप्त असतो. कारण शरीराचे भोग हे त्याने जीवाला जीवभोग म्हणून दिलेले असतात. आत्म्याची शक्ती वापरून जीव आपल्या शरीराचे आणि आपल्या तनमनाचे भोग भोगतो आणि आनंदी होतो. ही शक्ती आत्म्याकडून जीवाला किंवा माणसाला मिळते. म्हणून आत्मा देणारा आहे, पण तू आत्मा स्वतः भोग घेत नाही. आणि असा आत्मा उजव्या बाजूला हृत्पुंडरीकाश म्हणजे हृदयरूपी कमळामधल्या धराकाश मोकळ्या जागेचा आत्मा असतो. तो शरीरामध्ये जो आत्मा असतो तो गाढ झोपेत शरीरनिष्ठ नसून बाहेर जातो, तेव्हा तो बृहदात्मा भूमा म्हणून संचार करतो आणि परत येतो आणि परत जीवाला गाढ झोपेतून उठवतो. त्या गाढ झोपेतून बाहेर आल्यानंतर माणूस ताजा तवाना टवटवीत असतो, कारण त्याने गाढ झोपेत असताना त्याच्या देहाबाहेर गेलेल्या आत्म्याकडून आणि त्या आत्म्याला मिळालेला जो ब्रह्मानंद असतो किंवा आत्म्याचाच तो आनंद आहे तोच स्वतः फिरून येतो आणि अधिक ताजा तवाना होतो आणि शरीरात आल्यानंतर उठल्यानंतर माणसाला ब्रह्मानंद प्राप्ती किंवा रिज्युनिएटेड अत्यंत रसरशीत चैतन्याने भरलेलं ताजं तवानं वाटतो. एकदा का आत्मा माणसामध्ये काय करतो हे लक्षात आल्यानंतर आत्म्याचा गुणच मुळी बृहत होण्याचा आहे, व्यापक होण्याचा आहे. म्हणजे आत्मा व्यापकपणेच सर्व अनुभवतो. जरी हा व्यापक आत्मा माणसाला दिसत नसला तरी हे संपूर्ण व्यापकत्व विराटत्व ही विशालता हा निसर्ग हे जीव जगत ईश्वर हा पंचमहाभूतांचा खेळ हे लक्षात आल्यानंतर हा सर्व जो व्याप आहे त्या व्यापाच्या पाठी अतिसूक्ष्म अनिमा आहे. जो अतिसूक्ष्म अनिमा परब्रह्मात आहे तोच अतिसूक्ष्म अनिमा हृत्पुंडरीकाशात म्हणजे मानवाच्या हृदयरूपी कमळातील ज्याला आकाश म्हणतात, पोकळी म्हणतात, दहराकाश म्हणतात तिथे असतो. म्हणून हृदयातील आत्मा आणि संपूर्ण जीव जगत ईश्वर आणि पंचमहा भूतात्मक निसर्ग याच्या पाठी असलेला आत्मा दोन्ही अनिमा म्हणजे अतिसूक्ष्मच आहेत. हृदयातील आत्मा अतिसूक्ष्मच आहे आणि परमात्मा सुद्धा अतिसूक्ष्म आहे. हृदयातील आत्मा सूक्ष्म आहे पण देह दिसणार आहे, तसाच परमात्मा अनिमा म्हणून अतिसूक्ष्म आहे पण जीव जगत रूपी त्याचा देह आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश रूपी पंचभौती निसर्ग हे दिसणारे आहेत. दिसणारे आहेत ते भूमा, दिसणार आहे ते भूमा
आणि असणार आहे ते अणिमा म्हणजे अतिसूक्ष्म. म्हणून आत्मा अतिसूक्ष्म असून अतिव्यापक आहे हे समजून घ्यायचं. अतिसूक्ष्म अणिमाच अतिव्यापक आहे याचा स्पष्ट उल्लेख तुकारामाने केलेला आहे. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणून अणिमा अतिसूक्ष्म इतका लहान आहे तुकाराम आणि आकाशापेक्षा सुद्धा व्यापक आहे. म्हणून अनुरेणुया थोकडा तुका आकाश एवढा हे वर्णन त्या अतिसूक्ष्म अणिमाचे, आत्म्याचे, परमात्म्याचे, ब्रह्माचे, परमसत्याचे आहे. लक्षात घ्या. आता ब्रह्मभाव याची आत्म्याचे वैभव, तर बृहत होण्याचा भाव हेच खरं आत्म्याचं वैभव आहे. आता हे जे पद्य आहे ते आत्मोपनिषद नारायण पाटणकर लिखित ग्रंथामध्ये आत्मोपनिषद मध्ये 66, 67, 68 पानावर हे पद्य आहे. त्यातील गद्याचा त्यातील अर्थ आधी गद्यात्मक समजून घेऊया आणि नंतर पद्य वाचूया. तर कडव्यानुसार 1 ते 5 कडव्यांचा अर्थ आधी वाचतो. पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये मिळून जेव्हा 11व्या गूढ इंद्रियाच्या म्हणजे मनाच्या अधीन होतात तेव्हा पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिये 11व्या इंद्रियामध्ये म्हणजे मनामध्ये सामावली जातात. हे मन स्वच्या ताब्यात असेल तेव्हा मनाचे नमन होते व त्याची हालचाल चांचल्य नष्ट होते. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय 11व्या इंद्रियाच्या म्हणजे मनाच्या मध्ये सामावली जातात आणि हे मन स्व म्हणजे आत्म्याच्या ताब्यात असेल तेव्हा मनाचे न मन होते म्हणजे मनाचे अमन होते. ते परमशांत होतं, त्याची हालचाल आणि चांचल्य नष्ट होतं. एकदा का मनाचे नमन झाले म्हणजे हे जे 11वं इंद्रिय एकादश, एकदा का मनाचे नमन झाले की हे एकादश इंद्रिय मन जे अमन झाले तेच खऱ्या अर्थाने विठ्ठल विशेषत्वाने ठोंबे म्हणजे स्थाणू म्हणून विठ्ठल रूपाने त्या मनाचे अमन होणे म्हणजेच 11वं इंद्रिय विशेषत्वाने ठोंबे स्थाणू होणे, त्याचे चांचल्य नष्ट होणे, त्याची हालचाल नष्ट होणे. म्हणून 10 इंद्रिये मनामध्ये गेली आणि मन आत्म्याच्या नादी लागून अमन झाले की मन हेच आतील अणिमाचे म्हणजे सूक्ष्म आत्म्याचे विठ्ठल विशेषत्वाने ठोंब्या असलेल्या रूपाने साक्षी रूपाने साक्षी पुरुष दर्शन म्हणजे मनाचे अमन होणे आणि विशेषत्वाने स्थान रूपे साक्षी रूपे त्याचे वर्तन असणे. म्हणून मनाचे नमन झाल्यावरच त्याला एकादश म्हणजे विठ्ठल किंवा एकाच एक दशेमध्ये अवस्थेमध्ये स्थितप्रज्ञ झालेला स्थितप्रज्ञ विठोबा असे म्हणतात. म्हणून मनाचे नमन म्हणजे विठोबा हा त्याच्या एकलत्वाने अद्वैती भावामुळे असतो आणि त्या कारणाने मनाचे अमन झाले की बुद्धीचे प्रज्ञेत म्हणजे पुढील जाणण्याची तत्वेत्ती अवस्था असे पुढील अवस्थेत बुद्धीचेही रूपांतर होते. आता असा हा विठ्ठल स्थितप्रज्ञ किंवा प्रज्ञावान न मनी स्वतःच रुद्र म्हणजे सर्वांच्या मंगलतेचा कारक असतो. याच्यामुळे सदा सर्वांचे भद्र मंगल कल्याण होत राहते. ही मंगलमयता हेच आत्म्याचे वैभव असते. हा रुद्र किंवा शिव जीवदशेत पीडा करता करता जीवाला त्याचे शिवत्व स्पष्टतेने दर्शवतो. जीवाला आपण शिव असून खरे तर अखिल ब्रह्मच आहोत याचा साक्षात्कार घडतो. हा ब्रह्मभाव एकत्व अद्वैत हेच ते ईश्वरी वैभव. पण त्यासाठी पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिये मनात विसर्जित होऊन मनावर स्वसत्तेचा अंमल चालून ते नमन झाल्यावरच 11वा विठ्ठल आणि 12वा रुद्र आणि आत्म्याचे अद्वैती वैभव माणसाला प्राप्त होते व तो आपण स्वयमेव ब्रह्म असल्याचे जाणतो. त्याची बुद्धी प्रज्ञेत परिवर्तित होते. हंसा सोहमचा अजपाजप नमण्याच्या किंवा अमनी माणसाच्या ब्रह्महृदयात निरंतर स्वस्पंदत असतो म्हणजे अनायसे स्पंदत असतो. आता पद्य ऐका नीट. पंचकर्मेंद्रिये पंच ज्ञानेंद्रिये दशेंद्रिये सारी एकादशाधीन एकादश गूढ नाव अंतःकरण त्याचा जरी राहे स्वाधीन लगाम तेव्हा साधतसे
मनाचे नमन नमनात विरजे एकादश चलन. म्हणजे मनाचं नमन झालं की 11वं इंद्रिय म्हणून अंतःकरण, त्याच्यात मनाचं विरजण लागलं की मनाचं चांचल्य संपतो. एकादश शुद्ध प्रज्ञारूपी जाण द्वादश तो रुद्र जाणावा सुजन. आणि एकदा मनाचे अमन होऊन एकादश म्हणजे एकादशीचा विठ्ठल जागा झाला की त्यामुळे बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते आणि द्वादश रुद्र म्हणजे 12वा रुद्र म्हणजे शिव येतो. म्हणून 11वा तो विठ्ठल आणि 12वा तो रुद्र. मनाचे अमन म्हणजे विठ्ठल प्राप्ती आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर म्हणजे रुद्र म्हणजे शिवाची प्राप्ती. एकादश शुद्ध प्रज्ञारूपी जाण द्वादश तो रुद्र जाणावा सुजन. रुद्र हाची शिव शिव ते मंगल मंगल कल्याण आत्म्याचे निधान. रुद्राचा अर्थच मंगल कल्याण असा आहे. म्हणून रुद्र हाच शिव, शिव म्हणजेच मंगल आणि मंगल कल्याण हेच आत्म्याचे निधान. म्हणजे हीच आत्म्याची गुणसंपदा आहे. जीवरूपी शिव पिढे तर मला बिंब प्रतिबिंब खेळ मांडी येला. खेळ चालतसे खेळ नांदतसे खेळ मोडतसे पुन्हा दिसतसे. खेळात असती जीव खेळ गडी खेळविता आत्मा परी पैल तडी. असे पैल तिरी हसे पैल तिरी असे पैल तिरी हसे पैल तिरी. कृपा दृष्टी पाहे जीवा ऐल तिरी. म्हणजे आई एका बाजूला बसते आणि मुलं खेळताना आनंदाने बघते. मुलं तिकडे खेळतात आणि आई इकडे त्या मुलांकडे बघून कौतुकाने हसत असते. तसं जीव खेळतात आणि आत्मा पलीकडच्या मुलांकडे बघून आतमध्ये सुखाने हसत असतो. म्हणून असे पैल तिरी हसे पैल तिरी कृपा दृष्टी पाहे जीवा ऐल तिरी. मग या तीरावर जीव आणि त्या तीरावर आत्मा. तर असा हा आत्मा स्वतोची आत्मा सर्वात एकत्वी सर्वात राहुनी सर्वात एकत्वी. स्व हाच सर्व माणसांमध्ये एकत्वाने आत्मा म्हणून आहे आणि सर्व माणसांमध्ये राहून सुद्धा तो आपले एकत्व सोडत नाही. स्वतोची आत्मा सर्वात एकत्वी सर्वात राहुनी सर्वात एकत्वी. ऐसा एक भाव तोची ब्रह्मभाव ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. म्हणजे हा एकोहम हा भाव न सोडता आत्मा सर्व माणसांमध्ये राहतो. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये तो विविध प्रकारे खेळ खेळतो. मुलं खेळतात आणि आई कौतुकाने पाहते. तशा तऱ्हेने आत्मा सर्व जीवांकडे माणसांकडे कृपादृष्टीने पाहत असतो. हेच ते ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. हे एकदा प्राध्यापकांना आजच्या सकाळी कळले. तिकडे कोकिल पूजन त्या प्रभात समय चालू असते आणि ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव गुणगुणत प्राध्यापक रूपी कोकिळ सुद्धा परत आपल्या कर्तव्य मार्गाकडे अत्यानंदाने परततात. अस्तु धन्यवाद. आपण अत्यानंदाने आपल्या जीवनाला सन्मुख व्हा आणि ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव हे जाणा आणि आपला जीव जो आहे म्हणजे आपली दशेंद्रिय एकादशामध्ये विलीन करा. मनाचे अमन करा आणि विठोबा पहा. आणि विठोबा पाहिल्यानंतर बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर झालं की रुद्राचे शंकराचे दर्शन घ्या. तुम्ही विठ्ठल आणि शिव याचे दर्शन घेऊन अनायसे तुम्ही ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव या ब्रह्मवैभवाची आत्मवैभवाची तुम्ही स्वप्राप्ती करू शकता आणि आपले जीवन अत्यानंदाने व्यतीत करू शकता. धन्यवाद. अस्तु.